या गावामध्ये हे सगळे शेतकरी आपलं गाराणं घेऊन तलाठी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। तळपत्या उन्हामध्ये या आमच्या माता मावल्या आणि हे शेतकरी बांधव आपलं गाराणं घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। यांचं म्हणणं एक आहे, 1988 साली सिलिंग ॲक्टनुसार भूसंपादन यांच्या भागामध्ये त्या ठिकाणी झालं आणि 92ला ज्यांचं त्या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे त्यांना त्या ठिकाणी ताबा देण्यात आला आणि 92 साली ताबा दिल्यानंतर आता 2025 सालामध्ये त्या ठिकाणी बदल करण्याचं काम या ठिकाणी महसूल प्रशासन असेल, भूमी अभिलेख प्रशासन असेल, हे या ठिकाणी करतंय। मग इतके दिवस एवढी वर्ष गेल्यानंतर हा प्रकार आता अचानक कसा काय सुरू झाला? हे लोक ज्या ठिकाणी राहत आहेत यांची घरं ज्या ठिकाणी आहेत, विहिरी ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी या 11 एकरच्या पुनर्वसनवाल्यांना पुन्हा त्या ठिकाणी यांच्या घराच्या ठिकाणी ताबा द्यायचा प्रयत्न महसूल प्रशासन असेल किंवा भूमी अभिलेख कार्यालय असेल त्यांच्याकडनं या ठिकाणी होतोय आणि हा या शेतकऱ्यांवरती फार मोठा अन्याय आहे। या अन्यायाच्या विरोधामध्ये आपलं गाराणं घेऊन हे सगळे शेतकरी, या सगळ्या माता मावल्या या ठिकाणी अवसरी बुद्रुक तलाठी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत। तालुक्याचे तहसीलदार यांच्याशी माझी फोनवरून या ठिकाणी चर्चा झालेली आहे। तहसीलदारांनी या ठिकाणी येण्याचा शब्द दिलेला आहे। जोपर्यंत हा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी थांबणार नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनामध्ये या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनिशी त्या ठिकाणी उभी आहे आणि जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही देखील या ठिकाणी मागे हटणार नाही। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। चुकीचं कामकाज करणाऱ्या महसूल प्रशासनाचा धिक्कार असो, चुकीचं कामकाज करणाऱ्या भूमी अभिलेख प्रशासनाचा धिक्कार असो। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय